जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो, अधिकृत ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचं ग्राउंड हे विद्यार्थी मित्रांनो 30 जानेवारीपासून सुरू होणार आहे। संपूर्ण टाइम टेबल आपण बघणारा विद्यार्थी मित्रांनो, तसं ऑफिशियल परिपत्रकच जाहीर झालेलं आहे आणि हे परिपत्रक आहे अमरावती यांच्या कार्यालयाचं। तर बाकी अजूनपर्यंत आले की नाही ते आपण या व्हिडिओमध्ये बघणारा विद्यार्थी मित्रांनो। तर पहा, अमरावती यांच्याकडून हे जाहीर झालेलं आहे आणि इथे बघू शकता आपण शैक्षणिक कागदपत्र कोणती कोणती लागणार आहे आणि पहिला टप्पा जो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो तुमचा असणार आहे शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी होणार आहे। शारीरिक पात्रता तपासणी होणार आहे, म्हणजे हाईट चेक होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। 20 तारखेपासून 20 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत, वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे। त्यानंतर बघा ठिकाण काय आहे तपासणीचं, तर बांबू गार्डन, वडाळी, अमरावती तालुका व जिल्हा अमरावती। त्यानंतर बघा जेवढे काही तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे लागणार आहे ते त्यांनी दिलेलं आहे। धाव चाचणीसाठीचा जो कालावधी आहे, म्हणजे तुमचं डॉक्युमेंट चेकिंग 20 तारखेला पासनं तर 24 तारखेपर्यंत होणार आहे आणि मैदानी चाचणी होणार आहे तुमची 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारीच्या दरम्यान। एकूण 5 दिवस होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। सकाळी वेळ आहे 6 ते सायंकाळी 5 दरम्यान, म्हणजे तुमचं या दरम्यान केव्हा पण होऊ शकतं। त्या तुम्ही प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो। धाव चाचणीचे स्थळ काय असणार आहे, अतिरिक्त अमरावती वसाहत क्षेत्र, नांदगाव पेठ, MIDC तालुका जिल्हा अमरावती। आणि हे परिपत्रक तुम्हाला पाहायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे आणि लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सुद्धा त्यांनी दिलेले आहे आणि डॉक्युमेंटवर आपण व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण तुम्हाला समजून सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच, धन्यवाद। संपूर्ण तयारीनिशी विद्यार्थी मित्रांनो जायचं आहे आपल्याला, कारण की तिथे दिवसभर ग्राउंड केव्हा पण होऊ शकतं, कारण की त्यांनी वेळच तशी दिलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच, धन्यवाद।